नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वावळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 11वी वाणिज्य शाखेचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच OCM हा जो विषय आहे त्याचे 6वे प्रकरण व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 याचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तसेच या क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये इयत्ता 11वी व 12वीचे मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, OCM आणि SP सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आपण आता प्रश्न पहिला पाहणार आहोत. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये प्रश्न पहिला आहे, विभागीय आस्थापनांना टिंबटिंबत तरतूद करून वित्तपुरवठा केला जातो तर वार्षिक अंदाजपत्रकामध्ये. दुसरा आहे, टिंबटिंब हे संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाचे विशेष कायद्याने स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे तर वैधानिक महामंडळ. तिसरा आहे, वैधानिक महामंडळ टिंबटिंब किंवा राज्य विधिमंडळाला उत्तरदायी असते तर संसद आहे. चौथा आहे, सरकारी कंपनीमध्ये टिंबटिंब टक्के वसूल भांडवल हे सरकारने धारण केलेले असते 51%. पाचवा आहे, सरकारी कंपनीचे भाग टिंबटिंबच्या नावाने खरेदी केले असतात तर भारताचे राष्ट्रपती या नावाने खरेदी केलेले असतात. त्यानंतर 6वा आहे, सरकारी कंपनीचे लेखापरीक्षक टिंबटिंब असतात तर भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र टिंबटिंब अस्तित्व असते तर कायदेशीर अस्तित्व असते. 8वं आहे, टिंबटिंब कंपनीला सार्वजनिक उत्तरदायित्व असते तर त्याचं उत्तर आहे सरकारी कंपनीला सार्वजनिक उत्तरदायित्व असते. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, बहुराष्ट्रीय कंपनी टिंबटिंब शक्ती असते तर बहुराष्ट्रीय कंपनी ही आर्थिक शक्ती असते. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नातला हा पर्यायी प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. यानंतर पुढील ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गट आणि ब गट या प्रकारे दिलेला आहे. मग आता BHEL ब गटातील जोडी याला आहे सरकारची मालकी म्हणजेच BHEL. त्यानंतर वैधानिक महामंडळ जे आहे ते म्हणजेच विशेष विधिमंडळ. त्यानंतर विभागीय आस्थापना सरकारचा अविभाज्य भाग आहे. खाजगी क्षेत्र जे आहे ते नफा महत्मीकरण आहे आणि सार्वजनिक क्षेत्र आहे ते सेवा हेतू. अशा प्रकारे आपल्याला योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न सांगता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आता यानंतर क प्रश्न आहे, योग्य शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहाची मालकी असलेला संघटना प्रकार. हा संघटना प्रकार आहे खाजगी क्षेत्रातील संघटना. दुसरा आहे, सरकारची मालकी असलेला व्यवसाय संघटना प्रकार. याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटना. तिसरा आहे, असे क्षेत्र ज्याचा हेतू नफा महत्मीकरण हा असतो. याचं उत्तर आहे खाजगी क्षेत्र. चौथा आहे, असे क्षेत्र ज्याचा हेतू ग्राहकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हा असतो. याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्र. पाचवा आहे, अशी संस्था जिची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण हे सरकारचे किंवा दोन सरकारांचे मिळून असते. ह्याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटना. 6वं आहे, अशी संस्था जिची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण आणि वित्तपुरवठा हा सरकारकडून केला जातो. याचं उत्तर आहे विभागीय आस्थापना. यानंतर 7वं आहे, व्यवसाय संघटनेचा सर्वात जुना प्रकार तर तो म्हणजे विभागीय आस्थापना हा होय.
त्यानंतर 8वा आहे अशी संघटना जी आपली सर्व मूल्ये सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून करतात त्याला विभागीय आस्थापनाच म्हणतात. 9वा आहे अशी संघटना जिचा वित्तपुरवठा वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून विधिमंडळाद्वारे केला जातो तर त्यालाही विभागीय आस्थापना म्हणतात. 10वा आहे अशी संघटना जिच्यावर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण हे सरकारचे असते तर याला विभागीय आस्थापना म्हणतात. 11 आहे अशी स्वायत्त संस्था जिची स्थापना संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष कायद्याने त्यांच्याकडे स्वतःचे अधिकार, कर्तव्य आणि कार्य असतात त्याला वैधानिक महामंडळ असं म्हणतात. 12 आहे अशी संस्था जी संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला उत्तरदायी असते तिलाही वैधानिक महामंडळ म्हणतात. 13 आहे अशी संस्था जी अंदाजपत्रक, लेखाकर्म आणि नियंत्रणास अधीन नाही त्याला वैधानिक महामंडळ असे म्हणतात. तर पुढील ड प्रश्न आहे चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न आहे खाजगी क्षेत्रातील संघटना या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या मालकीच्या असतात, हे बरोबर आहे. दुसरा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांची मालकी सरकारची असते, हेही बरोबर आहे. तिसरा आहे ग्राहकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हे खाजगी क्षेत्राचे उद्दिष्टे असते, हेही बरोबर, हे चूक आहे. चौथा आहे सार्वजनिक क्षेत्र हे औद्योगिक धोरण 1956चा भाग आहे, हा प्रश्नही बरोबर आहे. नंतर 5वा आहे सार्वजनिक क्षेत्रातील विभागीय आस्थापना हा व्यवसाय संस्थेचा सर्वात जुना प्रकार आहे, हाही प्रश्न बरोबर आहे. 6वा आहे विभागीय आस्थापनांची सर्व कार्ये सरकारपासून स्वतंत्र असतात, हा प्रश्न चूक आहे. 7वा आहे मंत्रालयाचे मंत्री हे विभागीय आस्थापनाचे प्रमुख असतात, हा बरोबर आहे. 8वा आहे लालफितशाही आणि नोकरशाही या समस्या नेहमीच विभागीय आस्थापनामध्ये दिसून येतात, हा प्रश्न बरोबर आहे. 9 विभागीय आस्थापनामध्ये पुढाकाराला आणि कौशल्याला खूप वाव असतो, हा चूक आहे. 10वा आहे विभागीय आस्थापनामध्ये लवचिकता असते, हा प्रश्नही चूक आहे. अशा प्रकारे आपण हा चूक की बरोबर हे पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतीय टपाल, भारतीय रेल्वे, बँक ऑफ इंडिया आणि एअर इंडिया. तर यामधील गटात न बसणारा शब्द आहे बँक ऑफ इंडिया. यानंतर दुसरा आहे आयुर्विमा महामंडळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. त्यानंतर ONS, तर यामधील गटात न बसणारा शब्द आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. त्यानंतर तिसरा आहे पेप्सी, कोकोकोला, डाबर, प्रॉडक्ट अँड ग्लॅमर. तर यामध्ये डाबर हा शब्द जो आहे तो वेगळा आहे. चौथा आहे टाटा मोटर्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर टाटा मोटर्स हा शब्द यामधील वेगळा आहे. पुढील प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र टिंबटिंब अस्तित्व आहे, कायदेशीर अस्तित्व आहे. दुसरा आहे टिंबटिंबची मालकी, तर विभागीयची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारकडून केला जातो. यानंतर तिसरा आहे टिंबटिंबला निर्धारित शक्ती, तर विभागीय आस्थापनाला वैधानिक महामंडळाला निर्धारित शक्ती, कार्ये आणि कर्तव्य असतात. चौथा आहे सर्व सरकारी कंपन्या टिंबटिंब कायदा 2013 नुसार नोंदवल्या जातात, तर कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवल्या जातात. 5वा आहे बहुराष्ट्रीय कंपन्या या टिंबटिंब शक्ती आहेत, तर आर्थिक शक्ती आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न आहे तो पूर्ण करता येईल.
यानंतर पुढील प्रश्न ग आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, सरकारी कंपनी म्हणजे काय? दुसरा आहे, विभागीय आस्थापना म्हणजे काय? तिसरा आहे, वैधानिक महामंडळ म्हणजे काय? चौथा, बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय? पाचवा, खाजगी क्षेत्र म्हणजे काय? सहावा आहे, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची स्थापना कंपनी कायदा 2013 अंतर्गत होते व जिच्या एकूण भांडवलापैकी 51% भाग भांडवल हे केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आणि एक किंवा अनेक राज्य सरकारच्या मालकीचे असते. यामध्ये उदाहरणे आपल्याला सांगता येतील, हिंदुस्तान मशीन टूल्स आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहेत. अशा अनेक कंपन्या ह्या सरकारी कंपन्या आहेत. त्यानंतर दुसरा आहे, विभागीय आस्थापना म्हणजेच ज्या आस्थापनाची व्यवसाय किंवा मालकी जी आहे, वित्तपुरवठा, व्यवस्थापन व नियंत्रण आहे, हे सरकारद्वारे केले जाते, त्या आस्थापनेस विभागीय आस्थापना असे म्हणतात. यामध्ये उदाहरण आहे, टपाल खाते, रेल्वे खाते, संरक्षण खाते हे विभागीय आस्थापना आहे. त्यानंतर तिसरा आहे, वैधानिक महामंडळ. ज्या महामंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते, त्यास वैधानिक महामंडळ असे म्हणतात. मग यामध्ये उदाहरणं, भारतीय रिझर्व्ह बँक आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे, ह्याला वैधानिक महामंडळ असे म्हणतात. चौथा आहे, बहुराष्ट्रीय कंपन्या. तर ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशामध्ये झालेली असते व अनेक देशात व्यावसायिक कार्य करीत असते, त्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. उदाहरण आपल्याला टाटा इंडिया आहे, इन्फोसिस, टाटा मोटर हे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढील पाचवा प्रश्न आहे, खाजगी क्षेत्र. व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण एका व्यक्तीकडून किंवा व्यक्तिसमूहाकडूनच केले जाते, त्यास खाजगी क्षेत्र म्हणतात. मग यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अशा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. सहावा आहे, सार्वजनिक क्षेत्र. व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची संपूर्ण मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ताब्यात असते, त्याला सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतात. मग उदाहरण या ठिकाणी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा प्रकारच्या या कंपन्या आपल्याला सार्वजनिक क्षेत्रामधल्या सांगता येतील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, वैधानिक महामंडळ हे स्वतंत्र कायद्याने निर्माण केलेली नैसर्गिक व्यक्ती आहे, तर नैसर्गिक नसून कायदेशीर व्यक्ती आहे. दुसरा आहे, वैधानिक महामंडळ हे संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी नसतात, तर ते उत्तरदायी असते. तिसरा आहे, बहुराष्ट्रीय कंपनीचे अस्तित्व फक्त एकाच देशात असते, तर एकाच नसून अनेक देशांमध्ये असते. विभागीय आस्थापना त्यांची सर्व कार्ये सरकारपासून स्वतंत्रपणे करतात, तर सरकारचाच एक भाग असतात. यानंतर पाचवा आहे, खाजगी क्षेत्राचा हेतू हा ग्राहकांना विश्वसनीय सेवा पुरविणे हा असतो, तर खाजगी नसून सार्वजनिक क्षेत्राचा हेतू हा ग्राहकांना विश्वसनीय सेवा पुरवणे हा असतो.